कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या चांदे कसारे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांचे शुभहस्ते तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ रामदास भीमाजी होण, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे, नामदेवराव परजने पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या प्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे शुभेच्छा देताना संस्थेच्या आजवरच्या झालेल्या प्रगतीबाबत संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन करून स्वातंत्र्यानंतर अल्प कालावधीत स्थापन झालेल्या या संस्थेने मोठी प्रगती केली असून ज्या लोकांनी या संस्थेसाठी योगदान दिले त्यांचे कौतुक केले। तसेच या सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या आर्थिक उलाढालीत हातभार लावून मैलाचा दगड ठरलेल्या आहेत। ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे। मागील काळात राज्याच्या मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील सोसायटी इमारतीचे उद्घाटन झाल्याचे दाखले कोनशिलेवर सापडतात। इतके महत्त्वाचे काम ग्रामीण भागात या संस्थेचे आहे, परंतु मध्यंतरीच्या काळात अडचणीत सापडलेल्या सहकारी संस्था आज पुन्हा ऊर्जित अवस्थेत आल्या असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रासाठी चांगले धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे चांगले दिवस येणार आहेत। जवळपास 151 प्रकारच्या सेवा आता सेवा सोसायटीच्या माध्यमातून देता येणार आहेत, त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होणार असल्याचे ते म्हणाले। यावेळी रमेश गिरी महाराज यांनीही संचालक मंडळाच्या कामाची कौतुक करून शुभेच्छा दिल्या। सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे, ॲडव्होकेट शरद गव्हाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक करताना मार्गदर्शक विठ्ठल होण यांनी संस्थेच्या 69 वर्षाच्या कार्यकाळातील आलेले चढउतार तसेच सहकार कलम 78च्या बडग्यातून संस्था कशी सही सलामत बाहेर पडली याचा इतिहास सांगितला व आजवरच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडून आजपर्यंतच्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानून काही मौलिक सूचना देखील केल्या। ज्येष्ठ सभासदांसाठी रॅम्प बनवून घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली। यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळींची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेचे अध्यक्ष सुभाष होण, उपाध्यक्ष राजभाऊ होण, सुभेदार शांतीलाल होण, साहेबराव होण, मोहन होण, जयद्रथ होण, सर्व संचालक मंडळ तसेच संजय शिंदे, संजय होण, सुनील शिंदे, पाराजी होण, सरपंच किरण होण, केशव होण, आनंदराव चव्हाण, राहुल रोहमारे, कल्याण होण, प्रवीण शिंदे, प्रभाकर जमदाडे, रोहिदास होण, कांतीलाल होण, सुधाकर होण, यादवराव पवार, मनोहर होण, सचिव विजय खरात, बाबूराव होण, दिगंबर गुरसळ आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्येने नागरिक सभासद उपस्थित होते। आभार प्रदर्शन जयद्रथ होण यांनी केले। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त आणि परमपूज्य संत रमेश गिरीजी महाराज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे। त्याचबरोबर माझे पिताश्री श्री रामदास भीमाजी होण हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सहकार विश्वातील एक तज्ञ 1955 साली कैलासवासी धर्मादादा होण, कैलासवासी भगीरथ दादा होण, गोपाळभाऊ होण आणि इतर असणारे त्यांचे संचालक मंडळ यांनी या संस्थेची स्थापना केली। आज जवळजवळ 69 वर्ष झालेत आणि 70व्या वर्षात ही संस्था पदार्पण करत आहे। मध्ये योगदान दिलं ते आज हयात नसतील त्यांना विनम्र अभिवादन मी करतो आणि त्यांचा आदर डोळ्यासमोर ठेवून खरं तर के.बी. रोमार यांच्या नेतृत्वाखाली माझ्या मते सुरुवातीपासून संस्थेची वाटचाल होती। राजआश्रय त्यांचा राहिलेला आहे आणि अनेक बरे वाईट प्रसंगातून आज ही संस्था अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभी आहे। त्याबद्दल मी संचालक मंडळाचे देखील विशेष आभार मानतो आणि त्यांचा कौतुक करतो, कारण की आज सहकारी संस्था बघितल्या तर एकेकाळी हा आपला ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून संबोधितला जायचा। कुठल्याही गावात गेला, आपा कोळपेवाडी असेल, यसगाव असेल, कोनशिला जर पाहिली तर अगदी राज्याचे मुख्यमंत्र्यापासून मंत्री महोदयांपर्यंत उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी असायचे। परंतु काळाच्या ओघामध्ये कुठे चेअरमन, सर्व संचालक मंडळ यांनी सर्वांना आमंत्रित केलं आहे। सर्वांचा नाम उल्लेख हा तास त्या ठिकाणी सरांनी केलेला आहे।
आणि या ठिकाणी उद्घाटन करून आणि आज लक्षात आलं फार सेवे भैयाने सांगितलं की या संस्थेने एक चांगलं काम केलं आहे. जवळून समृद्धी गेला आणि इकडे समृद्धी करून टाकली. सोसायटीची जवळजवळ चांगली समृद्धी झाली आहे. समोर एक काही जागा ही सोसायटीने घेतलेली आहे 30 गुंठे काय अर्धा एकर काय असेल ते आणि त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार, कोपरगाव.